जाणती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला आजी काय झालं आजी काय होतंय तुला पाणी देऊ का? अरे काय नाही रे कामं उगाच घाबरतात यापूर्वी मला कधी धाप लागली नव्हती का हा हे बघ मला पेशंट बघून लगेच कळतं हे काहीतरी वेगळं आहे तुम्ही नका काळजी करू मी फोन केलाय कधी ॲम्ब्युलन्स येईल आता अरे मी उगाच हॉस्पिटलमध्ये वगैरे जाणार नाही मला नाही आवडत हे उगाच घाबरतात आजी आजी शांत हो तू काही बोलणार नाहीस एक शब्दही बोलणार नाहीस कामात आजोबा डॉक्टर आहेत ना आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना अरे कसले डॉक्टर काय कळत नाही त्यांना शांत शांत हो मग बस खोकत जेव्हा ऑक्सिजन लावायची वेळ येईल ना तेव्हा तुला माझं म्हणणं पटेल आता तुम्ही सुद्धा जरा शांत व्हा उगाच भांडू नका ही काय वेळ आहे का भांडायची बसतो गप्प बसतो तुम्ही सगळेजण मला गप्पच बसवता तुम्ही बसा आजीकडे मी जयेश आणि धनाला लगेच बोलवून घेतो काके कुठे तो येऊन गेला मागाशीच उधळला असेल कुठेतरी इमर्जन्सीला हजर राहील तो रणजित कसला तुम्ही नका काळजी करू मी जयेश आणि धनाला बोलवून घेतो तोपर्यंत तुम्ही इथे बसा आजीकडे अरे कशाला तुम्ही धडपड करताय तू काही बोलू नको शांत बस अर्धी लाकडं स्मशानामध्ये गेली परंतु तुझा ताठा काही जात नाही अजून हे बघा ओमचं लग्न होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही कळलं का कसली भंगार सर्व्हिस आहे तुमची इमर्जन्सी सर्व्हिस म्हणता ना तुम्ही पेशंटला हॉस्पिटलला न्यायचंय इतका लाईटली कसं घेऊ शकता तुम्ही म्हणजे नाही नाही ह्या उत्तराला काय अर्थ आहे मी कधी फोन केला होता तुम्हाला नाही मी तुमची सगळी कुंडलीच बाहेर काढतो म्हणजे कळेल तुम्हाला नाही पेशंटला आज काय झालं तर कोण जबाबदार आहे त्याला मला नकोच आहे तुमची सर्व्हिस कुणाला ओरडताय काय झालं अरे आजीला धाप लागली मी ॲम्ब्युलन्सला मगाशीच फोन केला होता आजीला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यासाठी आणि आता एवढा वेळ आली नाही म्हणून परत फोन केला तर मला सांगतात की निघालो होत ना आम्ही आम्हाला काय दुसरी कामं नाही आहेत का पण एकदम ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल म्हणजे काय नक्की झालंय काय मी पाहून येते सगळ्यांना सरळच केला पाहिजे मग तुम्ही जरा शांत व्हा तुम्ही आधी जरा शांत व्हा नाही मी आता काय करणार होतो मला तुम्ही ह्याचं ॲम्ब्युलन्सचं काहीतरी म्हणत होता ॲम्ब्युलन्स हा मी आणखी एक नंबर आहे माझ्याकडे मी त्याला फोन करून बघतो तो जवळ असेल तर तो पटकन आला तर आपल्याला बरं पडेल जरा शांतपणे हा हॅलो ॲम्ब्युलन्स हवी आम्हाला लगेच हवी नाही किती वेळात मिळेल ते सांगा आधी सहकार नगरमध्ये हा 10 मिनिटात हा ठीक आहे पत्ता लिहून घ्या लगेच हा ओम चौधरी कृष्ण कमल 28 क्रांती सोसायटी जरा सावकाश सांगत कळलंय का तुम्हाला नाही क्रांती सोसायटी हा 28 क्रांती सोसायटी सहकार नगर नंबर 2 पुणे हा प्लीज लगेच पाठवा प्लीज हा ओके हा चला पाठवतात ना हा पाठवतात मग आपण आता त्यांच्याजवळ बसूया का हो चालेल काकेला फोन कर ना प्लीज जरा मी तिच्याकडे बघ काके आलेत वरती गच्चीत बसलेत मी बोलत होता ना ठीक आहे बघ इन बॉगलिंग आजी एवढ्या हॅपी मूड मध्ये मी कुणालाही हॉस्पिटलमध्ये जाताना बघितलेलं नाही आहे अरे तेच सांगते ना आमच्या वृद्धाश्रमात ना एका म्हाताऱ्याला अशीच धाप लागली होती अरे ॲम्ब्युलन्स दारात येऊन उभी आहे पण तो उठायलाच तयार नाही त्याला ना गाण्याची आवड होती रे आणि त्याला तो काय म्हणाला की आपण अंताक्षरी खेळूया ना तर मला बरं वाटेल आम्ही ना सगळे असे विचारात पडलो तर पण काय करणार गावं लागलं आणि एक अख्खी राऊंड अंताक्षरी खेळल्यानंतर तो उठला आणि मग ॲम्ब्युलन्स मध्ये अच्छा म्हणजे आजी तुला असं म्हणायचं की आपण सगळ्यांनी अंताक्षरी खेळूया हरकत नाही ठीक आहे माझ्यापासून सुरू करूयात पहिलं गाणं माझ्यापासून काय श्री गणेशाय नमः हा जाऊ दे मी म वरून ते पण मी आता म्हणतो यादन जाए बीते दिन ओम त्या ॲम्ब्युलन्सचं काय झालं यांची अंताक्षरी सुरू होण्याआधीच हिला आपण पोचूया
आलीच आहे आणि मग मला पोहोचवायची गोष्टी करतायत. काय कामात आहोत? काय चालेल? काय शब्द वापरतात? पोचवू. एरवी सगळा दिवस गाणं म्हणत असता आणि तुम्हाला ही अंताक्षरी नडली. हे बघ रणजित, मी यांच्या बरोबर तुझ्या पिक्चर मध्ये काम करणार नाही. मला सोलो कॅरेक्टर हवी. हा ओके ओके, तू बच्चन आमच्या सिनेमाची बास. आजी आजी शांत बस, शांतपणे डोळे मिटा. डोळे मिटा. अरे बघ रे, डोळे मिटायला सांगते, सगळे मला पोचवायला निघाले. तसं नाही म्हणायचंय त्यांना. तुम्ही झोपी गेला ना तर तुम्हाला बरं वाटेल. हा येतो पण ही बघ. आजी 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 शांत हो, शांत हो, काही बोलू नकोस, त्रास होईल तुला. तिला तसं काही नाही म्हणायचंय. तुला असं म्हणायचंय? मला कोणीतरी विष द्या. आजी हळू, शांत. ॲम्ब्युलन्स आवाज आला. ॲम्ब्युलन्स ठीक आहे, चल मी बाईक काढतो लगेच. अरे अरे ओम ओम एक एक मिनिट. कामताचं बघा एकटे आहेत आजी बरोबर, मी जातो त्यांच्या बरोबर. हा ठीक आहे, तुझा ॲम्ब्युलन्स मधून मी बाईकने लगेच हो, follow चालेल. करतो. बरं, पैसे आहेत का? हो, आहे. पैसे आहेत ना थोडे माझ्याकडे आहेत, मी घेतलेत. पण तू आधी पोहोचलास तर राहू दे. हो मी पण येऊ का? नाही अरे नको, एवढे सगळे तिथे काय करणार ना. आधी बघूया तर डॉक्टर काय म्हणतायत ते. लागलं तर मी बोलून घेईन. फोन करा तुम्ही काही लागलं तर. हो, हो. आणि ते ब्लड बीड काही लागलं तर. माझा बी पॉझिटिव्ह आहे ब्लड ग्रुप. ठीक आहे ठीक आहे. सावकाश सावकाश. गुरुजी, आजींना काही होणार नाही ना? अगं नाही, काही नाही होणार. आजी किती छान असं गेलं की नाही हसत असत. पण ते ॲम्ब्युलन्सचा आवाज आल्यावर भीती वाटते. हो पण काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. गेलं व्यवस्थित. आपण देवळात जाऊया आता. आत्ता देवळात जायला खूप उशीर होईल की नाही. आणि त्यांचा परत फोन आला तर आपल्याला इथं घरी राहायला पाहिजे ना. काय ब्लड बीड लागलं तर फोन करतो म्हणालेत ना ते. टेन्शन घेऊ नको तू, सगळं व्यवस्थित होणार आहे. चल आपण थांबू. आले वाटतं. काय झालं ओम भाऊ? अहो तुम्ही काय पहाटे 4 नंतर फोनच नाही केला, इतकं टेन्शन मध्ये होतो ना. अरे नको नको काळजी करू. ठीक आहे आता ठीक. डॉक्टर म्हणाले तर काही टेस्ट करायला लागणार आहेत आणि एक 48 तास तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, मग बघू. पण काही सिरियस नाही ना? अगं त्यांना काही काळजी करू नको, काही सिरियस वगैरे नाही. मला काय वाटतं अस्थमाचा अटॅक आलाय त्यांना. अरे बापरे. अगं रडू नकोस. अरे काय घाबरतोस जयेशला? अरे घाबरायची काहीच गरज नाहीये. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलंय. आपण ब्लड सॅम्पल दिलंय आजीचं. ठीक आहे, रिपोर्ट आल्यावर कळेल. हा हा. मी कालपासून गुरुजींना म्हणत होते की देवळात जाऊन येऊया, पण ते म्हणाले की कोणाचा फोन आला आणि हॉस्पिटलला जावं लागलं तर. पण मी आत्ता जाऊन येऊ का? देवळात का? तुला बरं वाटेल ना गेल्यानी? मग जा ना आत्ताच. मी आहे इथे, जातो. जा जा आता काही टेन्शनचं नाही म्हणतात ना. हो काही नाहीये टेन्शनचं. अरे अरे झोप ना तू. आज नको राहू दे. नाही पण खरंच काही टेन्शनचं नाहीये ना. म्हणजे तिच्या समोर बोलायचं नाही असं काही नव्हतं ना. अरे नाही, खरंच काय नाही. शील बी फाईन. काय वयोमानानुसार थोडंफार होणारच ना, कोण टाळू शकतायत. पण तुम्ही कसे काय पोहोचला तिथे? अरे मी याला फोन केला होता तर हा म्हणाला मी हॉस्पिटलमधनं बोलतोय. मग मी पोहोचले. सुशांतनी ड्रॉप केलं मला तिथे. होते रणजित होता, ओम होता, कामत पण होतेच. पण तिथे एकदम एवढ्या जणांना बसवत नाहीत ना आपल्याला. हो म्हणूनच आम्ही आलो. पण मग आता त्यांच्या बरोबर कोण आहे तिथे? अरे कामत आहेत ना. जरा दोघांना प्रायव्हसी रे. तू झोप आता जाऊन. काय बरळतोय? टेन्शन मध्ये थोडे विनोद चालतात. हो पण म्हणून आता तू जाऊन झोप, शांतपणे झोप आता. मी काय म्हणतो, मी आता ना मस्त फर्स्ट क्लास आंघोळ करतो थंड पाण्याने आणि डायरेक्ट कामालाच लागतो. मला झोप नाही येणार आता. नंतर दुपारी आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये, तेव्हा डॉक्टरांची व्हिजिट सुद्धा असेल. मग कळेल आपल्याला नक्की आजीला काय झालंय ते. मी होतो तयार. मी पण क्लास संपल्यानंतर तिकडे जाईन ओम भाऊ. हा धना आली की आम्ही स्वयंपाक करतो आणि आजींसाठी डबा तयार ठेवतो. नाही पण काय ते काही खरंच काही टेन्शनचं नाहीये ना? म्हणजे आम्हाला सांगत नाही असं? नाही नाही असं काही नाही आहे. मी चहा करते, तू घेणारच का?
अरे तू कधी आली? आत्ता. अगं आजीचं जरा हो कळलं मला. काय एकदम जयेश आणि धनाला मी तसं काही सांगितलं नाहीये. शोभना मावशीला फक्त माहिती आहे. काय? आणि अगं डॉक्टर म्हणाले की जरा उशीर झाला असताना तर खूप कॉम्प्लिकेशन झाले असते. अरे बापरे. देवा. पण मग त्यांना त्रास होतोय कसं कळलं? कामात आजोबा डॉक्टर आहेत ना ते. प्रॅक्टिस सोडून खूप वर्ष झाली आहेत त्यांना. पण त्यांना काहीतरी वेगळं वाटलं. खूप थाप लागली होती आजीला. ते म्हणाले काही करून लगेच ऍडमिट करायला हवं. थँक गॉड त्यांना कळलं तरी. पाणी दे ना मग. हो घे ना. हे हा तुझ्या मुंबईच्या कामाचं काय झालं? काय झालं ना सगळं व्यवस्थित? हळूहळू काय सांग ना. मी तुझ्या आईला भेटले हो. मी मुंबईला गेले होते ती हायकोर्टाच्या कामासाठी नाही, तुझ्या आईला भेटायला. मी तुला सांगितलं असतं आधी तर तू मला जाऊच दिलं नसतंस, म्हणून मी काही बोलले नाही तुला. हे बघ, आय नो मी खोटं बोलले तुझ्याशी. मी गृहीत धरलं तुला. आय एम सॉरी. बट ट्रस्ट मी, माझं त्यांना भेटणं मला खूप जास्त गरजेचं वाटलं म्हणून मी गेले. अरे आय एम रिअली सॉरी. सगळं तूच ठरवलंस, तूच केलंस आणि आता माफी मागतेस. याला काहीच अर्थ नाही ना यार. तू चिडू नको ना प्लीज. आय कॅन एक्सप्लेन. आय डोंट बाय इट. मला या विषयावर बोलायचं नाहीये. झालाय बरं का आजींचा डबा. तू खातोस गरम पोळी भाजी का चहा देऊ तुला? ओ माईक ना प्लीज. ओम एक मिनिट, तू कुठेही जाणार नाहीयेस. अरे तू बोलतही नाहीयेस. दिस इज नॉट फेअर यार. आय एम नॉट फेअर. तुम्हाला न सांगता मुंबईला माझ्या आईला भेटून आलीस तरी आय एम नॉट फेअर. ईशा, तू ओमच्या आईला भेटायला गेली होतीस मुंबईला? हो. आय नो मी याला न सांगता गेले, पण माझ्याकडे माझी काही कारणं होती. मी कधीपासून त्याला तेच सांगायचा प्रयत्न करते पण ऐकूनच घेत नाही. आई प्लीज तुम्ही सांगा त्याला. अरे एकदा ऐकून घे ना तिचं काय म्हणणं आहे ते. काय जबरदस्ती आहे यार. मला नाही ऐकायचंय त्या बाईविषयी. घरात काय चाललंय? आजी आजारी आहे, ती हॉस्पिटलमध्ये, आणि हे बोलताय तुम्ही? हे योग्य वाटतंय तुला? मी गेले तिथे कारण त्या जेव्हा इथे येऊन गेल्या तेव्हा ओम घरी नव्हता. हो. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मला असं जाणवलं की ती बाई अतिशय एकटी आहे. त्या NGO मध्ये निराधार मुलांसाठी काम करतात. का? कारण ते अजूनही ओमला खूप मिस करतात आणि त्या मुलांमध्ये ओमला शोधतात. ओम बद्दल त्यांना वाटणारं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाहीये. मला सांगा ना, तुम्ही या मुलासाठी त्याने फक्त एकदा सांगितल्यानंतर एका क्षणात तयार झाला की नाही त्याच्या आईचं काम करायला? मग जी बाई त्याच्यापासून इतकी वर्ष लांब आहे, त्याच्या प्रेमापासून त्याच्या स्पर्शापासून वंचित आहे, तिला नसेल वाटलं आपल्या मुलाला एकदा भेटावंसं? हो.
हा काय झालं मग? गेली होतीस ना तिला भेटायला? काय झालं? काय रिझल्ट काय? काय हाती काय लागलं तुझ्या? गिल्टी वाटलं? अश्वगाळली 2? नाही ते साहजिकच आहे ना. आपलं गिल्ट कव्हर करण्यासाठी 2 अश्वगाळले की झालं का सगळं? आणि हे सगळं तिला टाळता आलं असतं. बट शी मेड हर चॉईस. एकदा भेट त्यांना, एकदा. खूप वाट बघतायत तुझी हातून. परत तेच? मी हे असं काहीही करणार नाही आयुष्य. एकदा भेट त्यांना, एकदा. खूप वाट बघतायत तुझी हातून. परत तेच? मी हे असं काहीही करणार नाही आयुष्य. ओम, एक मिनिट. जरा शांत हो. ऐकून घ्या, आपण बोलू ना व्यवस्थित. हा विचार आणि शांतता माझ्या बाबतीत कधीच एक असू शकत नाही. आणि तुला काय जातंय का बाहेरनं शेरेबाजी करायला? तुझ्यासाठी सोपं आहे. शांत हो म्हणे. वन्स स्टेप इन टू माय शूज, मग कळेल तुला मी काय गमावलंय ते. आणि तू त्या बाईची वकिली करतेस ईशा. कोण आई? कसली आई? ही बाई आहे ना, ही माझी आई आहे, खरी आई. अरे ओम, ते खरं आहे पण तरी तरी काय? काय पण तरी काय? आता का तुलाही त्या बाईचा पुळका येतोय का? अरे नाही नाही, या सगळ्यात मी महत्वाचा नाहीच आहे ना. किती वेळा मी स्वतःची समजूत काढायची सगळ्या बाबतीत. नाही, होईल सगळं छान, होईल सगळं व्यवस्थित. ओम, डोंट लूज युअर होप, डोंट लूज युअर पेशन्स. ओम. आणि ती मला भेटायला आली होती ना, मग का नाही भेटली मला? तू नव्हतास तेव्हा घरी. हो ना, मग थांबायचं ना. थांबता येत नव्हतं तिला? एवढी जर तहान लागली होती ना मला भेटायची, तर मग थांबायचं तिने. मग काय झालं तिला? हा काय नाही, मी सांगतो ना काय झालं असणार. तिला ना एक महत्वाचं काम आठवलं असणार. मग अब्रॉडहून कुठल्या तरी बिझनेसमनचा फोन आला असणार सल्ला मागण्यासाठी, आणि मग तिने लाखो रुपये चार्ज करून सल्ला दिला असणार. मग कोण ओम? कसला ओम? अरे पहिले लाखो रुपये महत्वाचे. हा तोच ओम ना, जो सतत तोंड पाडून बसलेला असतो तो माझा मुलगा. मरू दे ना, आधी लाखो रुपये आपल्या अकाउंट मध्ये तर घेऊया, मग जमलं तर बघू त्याच्याकडे. नाहीतरी आता तो डिप्रेस्ड आहेच ना. येईल आपल्या आपण बाहेर. नाहीतर मग स्वतःकडचे पैसे खर्च करून बघेल कोणीतरी सायकॅट्रिस्ट, आणि ओकेल फडाफडा आपल्या मनात असलेला काय त्रास होतोय, काय काय वाटतंय. आत्ताच का आठवलं मी तिला इतक्या वर्षांनी? मला कळतच नाही की ती का आली होती आता. काय कारण आहे? चांगलं चाललंय ना मग माझं, चालू दे ना. मी आलो होतो तुमच्या दारात तुम्हाला डिस्टर्ब करायला? नाही ना. मग मी मागितले कधी त्यांच्याकडे पैसे? नाही, मी कधीच काहीच मागितलं नाही आहे त्यांच्याकडे. मग माझं बरं चाललंय तर मग मला सोडा ना एकट्याला. त्याला इतक्या वर्षांनी येऊन सुद्धा वाटच लावतात माझी. ओम, हे बघ तू चिडला आहेस, असं बोलू नये रे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. कधी त्यांच्याकडे पैसे? नाही, मी कधीच काहीच मागितलं नाही आहे त्यांच्याकडे. मग माझं बरं चाललंय तर मग मला सोडा ना एकट्याला. त्याला इतक्या वर्षांनी येऊन सुद्धा वाटच लावतात माझी. ओम, हे बघ तू चिडला आहेस, असं बोलू नये रे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी.
डब्यात लाडू आणून देते. हिला जाऊन तिला विचारायला सांग माझं बालपण आणून देईल का परत ते. माझं बालपण नासवलं ग तिने. मग कधीतरी अचानक अनेक वर्षांनी एका फडतूस डब्यातनं लाडू आणून दिले की झालं का ग सगळं. अशा एखाद्या डब्यात मला माझं बालपण परत आणून देऊ शकेल का ती. विचार ना तिला, विचार. नाही पण मी जेवढं ऐकलंय म्हणजे तुझ्याकडूनच, त्यावरून मला असं वाटतं की त्यांच्यावरही अन्याय झालाय ना तुझ्या वडिलांकडून. मग माझ्यावर नाही झाला अन्याय. त्यांच्यातल्या प्रॉब्लेमची शिक्षा मला का. मी काय केलं होतं. हॉस्टेलमध्ये फेकून दिलं मला. त्या माझ्या बापाला एकतर अक्कल नव्हतीच, तो गेला दुसऱ्या बाईच्या मागे मागे. पण हिचं काय, हिला काय झालं होतं. ही आपल्यावर झालेला अन्याय सतत पुढे पुढे करतच राहिली. हिला होती ना माझ्याबद्दल आत्मीयता, मग कुठे गेली ती.